हे ॲप्लिकेशन स्वीकारलंय आणि घाटकोपर आता स्काय रायडर्सच्या संघाला आमंत्रण दिलंय की आपण फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचा सामना, दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना. दोन्ही संघांना नम्र विनंती, अर्थात स्काय रायडर्स घाटकोपर आणि गोरेगाव आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सवर पाठवायचा, अन्यथा मॅच चालू होणार नाहीये. स्काय रायडर्स घाटकोपर, गोरेगाव पॅकर्स गोरेगाव 11, एक प्रतिनिधी प्लीज सहकार्य करायचंय. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण अर्थातच SSS हा क्रिकेटचा एक मोठा ब्रँड, त्याच्या माध्यमातून अर्थातच सर्व शैलेश पाटील आणि पराग पाटील यांच्या माध्यमातून हे यूट्यूबचं प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहू शकताय. त्याचप्रमाणे प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून देखील श्री साई स्पोर्ट्स अर्थातच SSS यांनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट उपलब्ध करून दिले. खरंच शैलेश पाटील आणि पराग पाटील आपल्या दोघांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण नक्कीच प्रत्येक वेळेला आमच्या काजू बॉईजला असून दे, त्याच्यामध्ये एकविरा क्रिकेट क्लब, एकविरा ज्युनियरसाठी मदत करताच तुमचं शतशः आम्ही आभारी आहोत. आपण प्रत्येक वेळेलाच असं मोठं सहकार्य करताय. युट्यूबच्या माध्यमातून असेल, तसंच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ सिरीजच्या माध्यमातून असेल, आपण काही ना काही फुल ना फुलाची पाकळी आपण रेग्युलरली प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण देता. त्याबद्दल शैलेश पाटील आणि पराग पाटील आपलं हार्दिक हार्दिक आभार, धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असताना मॅच स्काय रायडर्स घाटकोपर विरुद्ध गोरेगाव 11 गोरेगाव. त्वरित सलामी जोडी पाठवायची आहे स्काय रायडर्स घाटकोपर आणि आपला प्रतिनिधी देखील पाठवायचा आहे. गोरेगाव 11 आपला देखील प्रतिनिधी प्लीज कॉमेंट्री बॉक्सवर पाठवा, कारण आपल्याकडे SSS च्या माध्यमातून प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आहे, टी शर्टच्या स्वरूपात आपल्याला मॅन ऑफ द मॅच आहे, भेटवस्तू आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ सिरीज, बॅटिंग प्राइज, बॉलिंग प्राइज, फिल्डिंग प्राइज सगळ्या प्रकारची पारितोषिकं इथे आहेत. त्याचं भान ठेवता आपण दोन्ही संघांनी अर्थातच स्काय रायडर्स घाटकोपर आणि गोरेगाव 11 आपण दोघांनी आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सवर पाठवायचा आहे. कांजूर बॉईज आयोजित कैलासवासी संतोष कळविटेकर स्मृती चषक 2024 भव्य दिव्य पावसाळी स्पर्धा. या पावसाळी स्पर्धेचा आजचा दुसरा अंतिम दिवस. अंतिम दिवसात स्टेशन वाईज खेळणारे हे संघ आपलं कलाकौशल्य इथे दाखवत आहेत. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रुपये 50,000 व चषक, दुसरे पारितोषिक रुपये 25,000 व चषक. प्रत्येक मॅच साठी SSS ब्रँडचे सर्व शैलेश पाटील, पराग पाटील यांच्या मार्फत एक टी शर्ट. आणि आपण हे लाईव्ह कव्हरेज जे बघताय, या स्पर्धेचं कव्हरेज बघताय, त्यासाठी SSS चे फार फार आम्ही आभारी आहोत. SSS चे आपले कॅमेरामॅन ऑपरेटर संतोष शिवराडकर, आयुष कदम, साहिल घोरपडे आणि अक्षय कोहली. साहिल घोरपडे यांचं नाव फार चर्चेत आहे. साहिल पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे बघतोय, कारण प्रत्येक चेंडू आपण लँड होतोय तिथपर्यंत आकाशात कॅमेरा कव्हर करून तो लँड होईपर्यंत आपण दाखवतात. आपलं खरंच कौशल्य आणि आपल्या ह्या कलेला हॅट्स ऑफ सर. आपण एक नंबरचं काम करताय, कारण शैलेश पाटीलचा भरोसा तुमच्यावर आहे. शैलेश पाटीलनेच तुम्हाला ह्या टुर्नामेंटसाठी उपलब्ध करून दिलंय. दरम्यान दोन्ही बॅटर्स मैदानात यायचंय, प्लीज सहकार्य करायचंय. पंच इशारा करतायत, पंचांकडे लक्ष द्या, प्लीज सहकार्य करा. स्काय रायडर पूर्ण
स्काय रायडर्स घाटकोपर गोरेगाव पॅकर गोरेगाव आपला एक प्रतिनिधी पाठवायचा, प्लीज सहकार्य करायचंय. परब सर, पंच दोन्ही संघाचा प्रतिनिधी आल्याशिवाय मॅच चालू करू नका. पंच चिंटी, रोहित चव्हाण आणि सुशांत, एक्स्ट्रा प्लेयर आल्याशिवाय मॅच चालू करू नका. आकाश आणि निमेश, फिरोज छोटा पॅकेट बरा धमाका आणि नाव दिलं गोलंदाज. प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये हक्काने गोलंदाजी करतो, हक्काने विकेट गोळा करतो, खोऱ्याने विकेट गोळा करतो. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ सिरीजचं पारितोषिक जो घेतो तोच फिरोज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर फलंदाज आकाश जांगीर. या आकाशने काल हे मैदान गाजवून सोडलं. बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच त्याच्या खात्यावरती. तोच आकाश आता फलंदाजी करतोय फिरोजसाठी. बॅटची हलकीच कडा घेऊन यष्टकीच्या हातामध्ये यष्टकीचं आपलं काम चोखपणे बजावतोय. फिरोजला योग्य तो नाही देतोय. फिरोजचा निर्धाव चेंडू येतोय. आकाश शांत आहे, परंतु आकाश जरी पावसाने भरून आलाय तरी हा आकाश शांत आहे आणि हा देखील भरून नक्कीच येईल, कारण काल तो भरभरून आला होता आणि धावांचा आणि षटकारांच्या जोरावर त्याने हा सामना, कालचा सामना जिंकून दिला. अर्थातच सिल्वर स्टार भिवंडीसाठी खेळत होता. शेवटच्या चेंडू षटकार लगावला त्याने सामना जिंकून दिला होता. तोच आकाश फिरोजसाठी. ओव्हर स्टेपिंगचा नो घोषित करतायत. फिरोजची सवयच आहे, काही चेंडू तो ओव्हर स्टेपिंग करून तो टाकतोय. तोच नो चेंडू हेरला आणि पंचांनी त्याला दंडित केलं. पंच निर्णय करायचा आहे. नो बॉल घोषित केलाय आणि ह्यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. आकाश, पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालायची तुला संधी आली आहे. रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा नाहीये. काल देखील आम्ही सांगितलं होतं, आज देखील पहिल्या सामन्यामधून सांगतोय, हंपायर डिसिजन फायनल. हंपायर्स रिव्ह्यू नाहीये, प्लेयर्स रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा नाहीये. भलेही आपण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून खेळतोय, परंतु रिव्ह्यू सिस्टम नाहीये. दोन्ही पंचांचा हितगुज आज निर्णय ठाम. नो बॉल घोषित केला आणि फ्री हिट. यानंतरचा चेंडू फ्री हिट. आकाश, काल त्याने आकाशाला गवसणी घातली होती. बॅक टू बॅक दोन मॅच मध्ये समाचार आदित्य तेलगाव जी फलंदाजी केली आहे अफलातून, आणि आता देखील त्याच फलंदाजीच्या जोरावरती हा आकाश फलंदाजी करतो फिरोजसाठी. अकुटपणे चेंडू, जोरकस चेंडू, परंतु तेवढाच चांगला फटका. केवळ एक धाव मिळते. एका धाव समाधान मानतो आकाश, कारण सुरुवात झाली आहे सामन्याला. केवळ 2 चेंडूचा सामना झाला. 2 चेंडूच्या संमतीने धाव संख्या होती ती बिनबाद 2. आकाश आणि निमेश. ज्या आकाशने काल हे मैदान गाजवलं तोच आकाश पुन्हा एकदा समोर उभा ठाकलाय. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. फिरोज काय गोलंदाजी करतोय. आकाश, पंच आपला निर्णय कळवतील. आपण थांबून राहायचं. काल देखील आपण सामना खेळलात. काल काही कॉन्ट्रोवर्सी झालेली नाही, आज देखील होणार नाही याची अपेक्षा मंडळ घेत आहे.
फोकस ऑन युअर प्ले. सुरेख चेंडू. मी का मोठा खेळाडू आहे, मी का मोठा गोलंदाज आहे, मी का मोठ्या संघात खेळतो, मी का मोठ्या स्पर्धा खेळतो ह्याची चुनोग दाखवणारा हा गोलंदाज अर्थात छोटा पॅकेट बडा धमाका फिरोज. लेफ्ट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. आकुटबाई चेंडू त्यावर समाचार घेतोय आणि 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 हा चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय खेळाडूने. खरंच सुरेख गोलंदाजी आणि नेमशुटे बाद. पहिला झटका लागतोय तो गोरेगावला. पंकज खूप चांगला झेल आपण टिकलात. पावसामुळे ग्राउंड थोडं ओलं झालंय, चिखलाचं साम्राज्य आहे, पाण्याचं साम्राज्य आहे, त्यात देखील ट्रॅव्हल करून आपण हा कॅच घेतलात, कॅच टिपलात आणि मोठा मासा गळाला लावला. निमेशच्या रूपात एक पहिला झटका लागला तो गोरेगाव 11 या संघाला. आता निमेश जागी घेतो तो शिवाजी. फिरोज एक डावकुरा आणि एक पेस बॉलर म्हणतात, पण दोन्ही कौशल्य आहेत. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही प्रकारे हाताळतो असा हा गोलंदाज. जोरकस गोलंदाजी चांगल्या प्रकारे तो करतो. त्याच गोलंदाजाला पहिला बळी मिळवलाय, पहिला झटका दिलाय तो गोरेगाव 11 संघाला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती ती 1 गडी बाद 2. पहिलं षटक सुरू असताना प्रथम फलंदाजी करत असताना गोरेगाव 11 हा संघ. शिवाजी फिरोज साठी. शिवाजीच्या बॅट मधून आलेला हा फटका आणि हा चेंडू जातो सीमारेच्या 4 धावा. 4 धावाने धावसंख्या 4 धावाने पुढे सरकते. धावसंख्या ते 6. 1 गडी बाद 6 षटक. पहिलं मार्गस्थ असताना पहिलं षटक संपलं. फिरोजची चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहिली. केवळ 6 धावा दिल्या आणि अखिलेश पुन्हा एक धावकेर वेगवान अस्त्र स्काय रायडर्स घाटकोपर संघाकडून. गोरेगावचं मुख्य अस्त्र डावकुर अस्त्र. दुसरं डावकुर अस्त्र अखिलेश. आकाशसाठी आकाश आणि स्वागत करतोय, वेलकम करतोय, गुड आफ्टरनून करतोय तो अखिलेशला 6 धावांनी. याच आकाशने काल हे मैदान गाजवलं. तोच आकाश पुन्हा एकदा बरसतोय. पाऊस बरसत नाहीये पण आकाश बरसतोय, कालपासून बरसतोय. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतोय आणि तोच आकाश षटकाराने सलामी देतो अखिलेशला. 6 धाव. धावसंख्या होती ती 12. 1 गडी बाद 12. प्रथम फलंदाजी करत असताना आकाश सांगेल अखिलेश लेफ्ट आर्म ओव्हर इकडे मारा करतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि मला वाटतं परिवारच्या टॉवरवर सलामी देऊन चेंडू परत येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आकाशच्या बॅट मधून. आपण म्हणतो ना खोऱ्याने पैसा वसूल करायचा. आकाश खोऱ्याने धावा गोळा करतो तो आपल्या संघासाठी. खरंच एक कमालीचा फलंदाज आणि कमालीची फलंदाजी तो करतोय आपल्या संघात. अर्थात काय रायडर्स घाटकोपर संघासाठी. धावसंख्या एका गड्याच्या मोबाईल 18. पुन्हा काहीसा हितगुज, पुन्हा काहीशी रणनीती आखली जाते ती गोरेगाव पॅकेज गोरेगाव 11 संघाकडून. फिरोज काहीसं
एक्सपिरियन्स पणाला होतोय, स्वतः एस्टेनच्या मागे जातोय, आकाशसाठी रणनीती आखतोय. पण आकाश काही कोणाला ऐकत नाहीये, कारण जरी वरचं आकाश काळभोर असलं, पाऊस पडत नसला तरी हा आकाश मातला आकाशला तारे गोंधळ दाखवतोय. पुन्हा एकदा अखिलेश आणि पुन्हा एकदा आकाश, ऑस्ट्रेलियाच्या बाहेर आलेला आकाश, आणि हा देखील गगनचुंबी षटकार, हॅट्रिकांची षटकार हॅट्रिकांची साजरी करतोय तो आकाश. काल देखील ह्याने षटकांची हॅट्रिक साजरी केली, आज देखील ह्या मैदानात षटकांची हॅट्रिक साजरी करतोय आकाश झांगे. धावसंख्या तो 24, प्रथम फलंदाजी करतोय स्काय रायडर्स घाटकोपरा संघ. आकाश आकाश आकाश, सगळे चेंडू आकाशात आणि ते देखील सीमा रेषे पलीकडे. सुरेख फलंदाजी. आणि काल आकाश म्हणाला होता, मला जो चेंडू होईल त्यावर प्रहार करण्याची माझी वृत्ती आणि मी ती करतो आणि त्यात मला यश मिळतं. तसंच तेच प्रक्षेपण पुन्हा एकदा तो दाखवतोय आपल्या फलंदाजीच्या मार्फत. अखिलेशच्या 3 चेंडूवरती 3 गगनचुंबी षटकार लगावलेत आकाश झांगे याने. आणि पुन्हा आकाश बॅटिंग मार्कवर. फिरोजने परत काहीतरी कानमंत्र दिला अखिलेशला. डावखुरा गोलंदाज. पुन्हा एकदा अखिलेश, पुन्हा एकदा आकाश, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. हा सुरेश चेंडू, परंतु फिरोजच्या हातामध्ये हा चेंडू आला नाही आणि मला वाटतं बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली असावी. धन्यवाद. एक धाव मिळते संघाला, एक धाव मिळते स्ट्रायकर्स स्काय रायडर्स घाटकोपर संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 25. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ 1 ओव्हर. सेकंड ओव्हर इज प्रोग्रेस. अखिलेश द बॉलर. शिवाजी. कारण शिवाजी, तुला आपले छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कामगिरी करावी लागेल आणि आपल्या संघासाठी कामगिरी करायला लागेल. अर्थातच स्काय रायडर्स घाटकोपर संघासाठी. शिवाजी मला वाटतं स्पर्धेमधला आणि ह्या इनिंग मधला दुसरा बॉल तो फेस करतोय अखिलेश. शिवाजीसाठी गोलंदाजी करतोय. उंचावरून फटकवलेला चेंडू आणि आता मात्र झेल सुटतोय. जीवदान मिळतंय ते आकाशला, माफ करा शिवाजीला, आणि जीवदान मिळतंय ते स्काय रायडर्सच्या फलंदाजाला. एका धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 26. एक गडी बाद 26. अखिलेश काहीसा महागडा ठरतोय, कारण 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये जवळजवळ 70-75 धावांचं लक्ष आपल्याला गाठायचं आहे, कारण ह्या ग्राउंडवरती 70-75 धावा 5 षटकांमध्ये चेस होतात. पण तो आपलं मोठं टार्गेट आहे. आकाशाचं काम पूर्णपणे बजावतोय. पुन्हा एक आकाशच्या बॅट म्हणून आलेला गगनचुंबी षटकार. पंचांचे हात आकाशाकडे. षटकारचं रूपांतर आकाशच्या बॅट म्हणून 6 धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 31. 31. एक गडी बाद, माफ करा 32. 32 धावांची धावसंख्या उभारली आहे ती आकाश. 4 षटकार त्या बॅट म्हणून आली आहेत आणि 4ही षटकार गगनचुंबी. त्यामध्ये एक षटकारांची हॅट्रिक आहे आणि जवळजवळ ते सगळे षटकार अखिलेश समर्थाने लगावलेत. पुन्हा एकदा छोटा पॅकेट बडा धमाका. अखिल फिरोज की गोलंदाज. चर्चा विनिमय चालू आहे. जास्त चर्चा करू नका. चर्चा झाली खर्चा होतो आणि जवळजवळ खर्च केलाय तो आकाश जहांगीरच्या बॅटने. अक्षरशः तुटून पडला अखिलेशच्या गोलंदाजीवर. 4 षटकार, 1 षटकाराची हॅट्रिक आणि शेवटच्या ओव्हरची सप्तम करताना निरोप दिला त्याला षटकाराने देखील. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी तिसरं षटक. फिरोज झेल सुटतोय. अडथळा पाण्याचा असल्या कारणाने हा झेल सुटतोय, परंतु 2 धावा घेण्यासाठी रोखू शकत नाही शिवाजी आणि आकाशला गोरेगाव संघाचे क्षेत्ररक्षक.
2 धावून धावसंख्येवर धावसंख्या होते 34 34 एंड ऑफ 2 विकेट एंड ऑफ 2 ओव्हर्स. सुरेख चेंडू ब्रह्मास्त्र, ज्या चेंडूला तोड नाहीये तो चेंडू सुरेशने वापरला शिवाजी अगेन्स्ट आणि यॉर्कर स्वरूपात चेंडू पूर्णपणे बीट झाला तो शिवाजी. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 34. एक गडीच्या मोबदल्यात तिसरं षटक सुरू असताना 5 षटकांचा सामना प्रथम फलंदाजी करतोय तो स्काय रायडर्स घाटकोपर संघ. शिवाजी आणि शिवाजीची बॅट बोलू लागले, उंच पुरा फटका आणि ह्याचं रूपांतर षटकारात. त्यांचा निर्णय करायचा आहे, त्यांचं आपले व्हॉलेंटियर्स आहेत, आपण विचारायचं आहे. पंच आपले व्हॉलेंटियर्स इकडे आहेत. पंकज, मंडळाचे कार्यकर्ते तिकडे आहेत, आपण विचारून घ्यायचं आहे नक्की बॉल लँड कुठे झाला. स्वतः आयोजक बाळा पाटील तिकडे आहेत. बाळा पाटील नक्की निर्णय कळवतील. सहा धावांचं रूपांतर झालेलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आमचे व्हॉलेंटियर्स तिकडे आहेत. त्यांचा निर्णय करायचा आहे आणि स्पर्धेत पुन्हा एकदा आमचे मेन स्कोरर
सुनील कडपे यांचं आगमन झालं. सुनील कडपे आज आपलं कला कौशल्य दाखवण्यात ओव्हर 50चे मॅचेस खेळायला गेले होते. ते सुनील कडपे पुन्हा एकदा व्यासपीठावर आगमन झाले. त्यांच्या बाळापाठी लवकर घाई करायची आहे, आपला निर्णय कळवायचा आहे. व्हॉलेंटियर्स आपले उभे आहेत, व्हॉलेंटियर्स निर्णय देऊ, आपण सर्वांना बॅक टू फील्ड पाठवायचं आहे. ऑनफिल्ड पंच आपला निर्णय कळवायचा आणि सगळ्या खेळाडूंना बघा दोन्ही संघ आमच्या मंडळाने अर्थातच तांजूर बॉईज या ऑर्गनायझर टीमने पूर्ण आपल्या पहिल्यांदा या 2 दिवसांमध्ये युट्यूब चेक करून हा निर्णय दिलेला आहे आणि हा चौकार घोषित करण्यात येतोय. या 4 धावसंख्या होती ती 38. अर्थातच 38 धावा एका गाडीच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना स्काय रायडर घाटकोपर हा संघ. एकदा फिरोज बॉलिंग मार्कवर शिवाजी बॅट म्हणून हा आलाय चौकार. फिरोजचा समाचार घेतोय स्काय रायडर्स घाटकोपरा संघ. शिवाजी पुन्हा एकदा स्ट्राईकवर. काय चेंडू होता. मी का मोठा गोलंदाज आहे, मी का मोठ्या संघात खेळतो, मी का प्रमुख भूमिकेच्या भूमिकेत इथे या संघामध्ये आहे याचा चुणूक दाखवतोय तो डावखुरा गोलंदाज फिरोज. लेग स्टंप उद्ध्वस्त. शिवाजी बाद. दुसरा झटका स्काय रायडर घाटकोपरा संघाला. 38 धावसंख्येवर 5 षटकांचा सामना आहे चुरशीचा, कारण दोन्ही बलेले संघ गोरेगाव 11 आणि स्काय रायडर घाटकोपर. आकाश जांगील आणि फिरोज दोघांमध्ये चाललेला द्वंद्व, दोघांमध्ये चाललेले युद्ध, दोघांमध्ये चाललेला संघर्ष, कोण कोणावर भारी पडेल याचं उत्तर थोड्याच वेळात आपणास कळेल. नवीन फलंदाज कैलास. फिरोज कैलाससाठी. सुरेश चेंडूला फिरकी दिली होती. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 39. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना फिरोज याचं पुन्हा एकदा भयंकर विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज आकाश जांगीड. षटकारांची हॅट्रिक साजरा करणारा आकाश फिरोजसाठी. आपोपटापचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू, षटक संपवणारा चेंडू फिरोज. 2 षटकांचा आपला कोटा कंप्लीट करून तो पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. धावसंख्या होते ती 39. 3 षटकांच्या संमतीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना स्काय रायडर्स घाटकोपर
हा संघ अर्थातच आकाश जहांगीर अँड कंपनी. नवीन गोलंदाज दिनेश पटेल वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन या प्रमुख सामन्यात, अर्थातच हा दोघांचा पहिला सामना, या सामन्यातला विनर कविश इलेल मुलुंड या संघाबरोबर 2 हात करणार. दिनेश पटेल एक स्लीप दिनेश साठी. कैलाश दिनेशचा आकुटपटे चेंडू यष्टीरक्षक पकडेपर्यंत, परंतु एका धावाला नकार देतो आकाश. विधाव चेंडूचे होते सांगता आणि दिनेश पटेलचं योग्य उत्तर दिले जाते ते स्काय रायडर्स घाटकोपर संघाला. आकाश 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 पंचांकडून कुठलीही चूक होणार नाही ग्वाही आम्ही देतो, कारण काल 2 दिवस परत सुरू आहे. काल देखील काय कॉन्ट्रोवर्सी झालेली नाहीये, आज देखील होणार नाहीये. आकाश निर्धास्तपणे बॅटिंग कर. काल देखील तू ह्याच पंचांसमोर फलंदाजी केली आहेस. पुन्हा एकदा दिनेश लेस्टमच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच दंडित करतात, वाईटचा सिग्नल करतात आणि या वाईटच्या रूपाने एक धाव भर पडते. धावसंख्या होते ती 40. षटक 4, धावसंख्या 40. पुन्हा एकदा आकाश. दिनेश सज्ज होतोय कैलाससाठी. कैलास पुन्हा एक ऑफ स्टंपच्या बाहेरचा जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. पुन्हा एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते ती स्काय रायडर्स संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 41. 2 गड्यांच्या मोबदल्यात आकाश जहांगीर. घाटकोपरचं वादळ विक्रोळी कांजूरमध्ये घोंघवताना दिसतंय. 4 षटकार त्या बॅट म्हणून आलेत. काल देखील हेच वादळ याच मैदानात घोंघवताना आपलं दिसलं होतं. तेच वादळ पुन्हा एकदा स्काय रायडर्स घाटकोपर संघासाठी घोंघवताना दिसतंय. आणि जेवढा नॉन स्ट्राईकला आकाश असेल तेवढंच जमेची बाजू गोरेगावसाठी असेल. म्हणूनच गोरेगाव संघ आकाशला स्ट्राईक एंड पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. दिनेश देखील गोलंदाजी करतोय. 2 अवांतर चेंडू बॅक टू बॅक. फिरोजचा सल्ला दिनेशसाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय तर कैलास दिनेशचा मारा सहन करण्यासाठी. पुढचा चेंडू सुरेख चेंडू छान चेंडू देखील कैलासला काही समजला नाही. निर्धाव चेंडू जातो यष्टीच्या हातामध्ये. आराम करतोय, निवांत झोपतोय आणि पुन्हा एकदा फिरोजच्या हातामधून पुन्हा एकदा जातोय तो दिनेशच्या हातामध्ये. डावकुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. कैलासला खेळून ठेवला. आकाशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आकाश वाट बघतोय मला कधी स्ट्राईक येईल, परंतु अद्याप तरी त्याला प्रसंग ओढवला नाहीये. बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 41. फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि याचं रूपांतर 4 धावांमध्ये. कैलासच्या बॅटमन आलेला पहिला चौकार. फुलटॉस चेंडूचा चांगला घेतलाय समाचार. आलाय चौकार. 4 धावां धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 45. 45. लॉस ऑफ 2 विकेट्स. एंड ऑफ 4 ओव्हर्स. माफ करा, एंड ऑफ 3 ओव्हर्स. 4था षटक मार्गस्थ आहे. दिनेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं निर्णायक षटक घेऊन. आकाश जहांगीर एक हात एक किल्ला लढवताना नॉन स्ट्राईक एंडला बग्याच्या भूमिका सादर करतो. पुढचा चेंडू दिनेशाचा.
कैलास त्याच्या बॅटवर चौकार आलाय. पुन्हा एक फुलटॉस चेंडू आणि मध्ये फुलटॉस चेंडूचा उपयोग न करता झेलबाद होतोय. बॅक टू पॅव्हलियन जातोय. तिसरा झटका लागतोय स्काय रायडर्स घाटकोपर संघाला. पुन्हा एकदा बघायची भूमिका साकारतो तो आकाश जांगीर नॉनस्टॉपच्या झोन मध्ये. महेश येवले नवीन फलंदाज, उंचपुरा, मजबूत ध्येय यष्टी असा फलंदाज. मला वाटतं त्याला ही भूमिका बजावत काहीतरी आकाश त्याला सांगते की आपल्याला महत्वाची भूमिका बजवायची आहे. धावांचा वेग वाढवायचा आहे कारण धावसंख्या होती ती फक्त 45. कारण 5 षटकांमध्ये याच्या दिवसामध्ये 75 ते 80 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्या मानाने ह्या धावा कमी आहेत याचं जाणीव आकाश त्याला करून देतोय. दिनेश पुढचा चेंडू आणि खरंच काहीसा काळमंत्र दिला आणि हा षटकार. दिनेशचं स्वागत आणि महेशने त्याचं वेलकम सादर केलंय षटकाराच्या रूपाने. 6 धावांनी धावसंख्या होते 51. प्रथम फलंदाजी करत असताना स्काय रायडर्स घाटकोपर संघ. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू दिनेश कशा प्रकारे हाताळतोय आणि महेश कशा प्रकारे तो खेळतोय. दिनेश वर्सेस महेश. नॉन स्ट्राईक केला. आकाश जांगीर अजून स्थिर. वादळ थोडंसं शांत झालंय. बॅटची हलकीच करायला लागली आहे आणि कीपर आपलं काम चोखमध्ये बजावतोय आणि महेश बाद होतोय. आकाश जांगीर स्ट्राईकवर परततोय. 6 चेंडू शिल्लक. बघूया 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करतो आपल्या संघासाठी तो आकाश. स्कायलर संघ 5 गडी बाद 51. 4 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. एंड ऑफ 4 ओव्हर्स. पुन्हा काहीतरी हितगुज होतोय. प्रथम थोडी घाई करायची आहे. 6 चेंडूचा सामना शिल्लक आहे. कारण प्रीतमने देखील आपल्या फलंदाजीतून एक षटकारांची हॅट्रिक बचावली. तोच प्रीतम आज गोरेगाव 11 कडून खेळताना दिसतोय. इन्स्ट्रक्शन करतोय. फिरोज देखील गोलंदाजी करतोय. 6 चेंडूंचा सामना शिल्लक. आकाश जांगीर रोहित. पुन्हा एकदा रोहित नाव. पंकज कालपासून ह्या मैदानात रोहित नुसतं गाजतंय. रोहित यादव असून दे. आज रोहितने देखील सेम गोलंदाजी केली. तो रोहित देखील जिंकला आणि हा रोहित देखील जिंकण्याचा प्रयत्न करतोय तो गोरेगाव 11 साठी. रोहित आणि हंपर देखील आमचे रोहित आहेत. रोहित चारीकडे 24 बाजूने रोहित. आकाश जांगीर रोहित साठी सज्ज होतोय. सलवाईला फलंदाज आकाश. षटकारांची आतिषबाजी केली. 4 षटकार आपल्या खेळीमध्ये लगावले. तोच आकाश पुन्हा एकदा. आकाश दाखवणार का. काहीसा चुकतोय. निर्धाव चेंडू मिळतोय. आकाश शांत आहे परंतु त्याला शांत किती वेळ ठेवणार याचं उत्तर मात्र रोहितला द्यावं लागेल. धावसंख्या होती ती 51. तसं पाहायला गेल्यावर स्काय रायडर्स घाटकोपर 5 षटकांमध्ये आपली धावसंख्या फार कमी आहे. कारण 5 षटकांमध्ये जवळजवळ 75 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि त्या चेस देखील झाल्या होत्या. पुन्हा आकाश. लांब पल्ल्याचे चेंडू पंच दंडित करतायत. रोहित पंच रोहित गोलंदाज रोहित. अवंतात रोहित भर. धावसंख्या होते 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 52. 4 गड्यांच्या मोबदल्यात
स्काय रायडर्स घाटकोपर संघ. आणि आकाश, मी मला सांगितलं की तू वर शांत ठेवणार, त्याचं उत्तर आकाशने आपल्या बॅटने दिलं नाही. षटकार. या 6 धावसंख्येत धावसंख्या होती 58, 58. आणि हा आपल्या खेळीतला 5वा षटकार लगावतोय. हा फलंदाज अर्थातच आकाश जहांगीर. धावसंख्या, वैयक्तिक धावसंख्या 31. त्या 31 धावांमध्ये 5 षटकाने केवळ 1 सिंगल धाव तर आकाशच्या बॅटमधून निघाली आहे. मी फक्त षटकारच मारणार असं चालू काहीने ठरवलंय. मला सिंगल डबल येत नाही असं प्रतिस्पर्धी संघाचा 12वा खेळाडू आम्हाला सांगतोय. आकाश, काल देखील आकाशाने आकाश गगन चुंबी भरायला घेतली. तोच आकाश पुन्हा एकदा जवळ का आकाशची दहशत निर्माण झाल्याने रोहित पुन्हा अवांतर धाव देतोय. प्रीतम परत काहीसं परत हितगुज करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 59, 59. 5 चेंडू शिल्लक, माफ करा 4 चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू षटकार, परत वाईट. आकाश, आणि खरंच तुझी आकाश, तुला सलग पुन्हा आकाशातून पाणी बरसू लागले. तुझी बॅट देखील बरसते. खरंच मी बोलल्याप्रमाणे बॅट बरसते आणि हा झेल सुटतोय. कॅचेस विन मॅचेस, परंतु हा झेल सुटला. कोणाला सोडला? आकाशचा. 2 धावा पूर्ण करतोय आकाश. या 2 धाव धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 61, 61. 33, 3-3. ह्या आकड्यामध्ये देखील षटकार आहे. आकाश, तू षटकार करतोस आणि धावसंख्या आहे 33. 3 अधिक 3 6. हा देखील एक षटकार होतोय. सुरेख फलंदाजी, सुरेख फलंदाजी नमुना. पुन्हा एकदा रोहित आकाशसाठी राईट मोरदुकट मारा करतोय आणि हेलिकॉप्टर उडाला आहे आणि परिवारच्या लँड मध्ये लँड झालाय. 7वा षटकार आपल्या बॅट मधून साकारतोय तो आकाश जहांगीर. 6 धावा धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 67, 67. कालपासून षटकाराने जवळजवळ 20 ते 25 बॉल या खेळाडूने हरवलेत. तोच खेळाडू आताचा आकाश जहांगीर. सिक्सर किंग, घाटकोपर सिक्सर किंग म्हणावं लागेल. 7 षटकार, 1 षटकारांची हॅट्रिक. पुढचा एकदा चेंडू रोहित, हलका टाकलेला चेंडू काहीसं मिस झाला, परंतु रोखतोय. मलाच खेळायचंय, मला षटकार मारायचे आहेत, मला फलंदाजी करायची आहे आणि मला माझ्या संघासाठी मोठी धावसंख्या उभी करायची आहे. अर्थातच स्काय रायडर्ससाठी मोठी धावसंख्या मला उभी करायची आहे. याचं भान ठेवून आकाश फलंदाजी करतोय. धावसंख्या असतील 67, 67. पुढचा चेंडू रोहित याचा समोर सलामी देतो आमच्या कॅमेऱ्यांच्या डोक्यात. हा, आणि पुन्हा एक झेल सुटतोय. दुसरं जीवनदान मिळत आहे ते आकाशला. 2 धाव धावसंख्येत भर. माफ करा, धावपद होतोय. 1च धाव मिळते आकाशला. 1 धाव मिळते काय नाही संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 68, 68. स्काय रायडर संघ आमच्या वॉलंटियर तिकडे आहे. स्काय रायडर संघ आपण मागे यायचंय. आमच्या वॉलंटियर तिकडे आहेत स्काय रायडर्स. आकाश, आपल्या आपल्या टीमला समजावायचं आमचे वॉलंटियर तिकडे आहेत. आहे. जावा जमा केल्या त्या स्काय रायडरने पहिल्या इनिंग मध्ये आणि 69 धावांचं लक्ष उभं केलं ते गोरेगाव पॅकर्स समोर. यानंतरचं समालोचन माझे स्नेही, माझे मित्र पंकज इंदर यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.
कांजूर बॉयज आयोजित स्वर्गीय कैलासवासी संतोष कविगट्टे स्मृती चषक 2024 रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. तर या ठिकाणी दुसऱ्या दिवसात आपण आलोय या स्पर्धेच्या. त्या स्पर्धेमध्ये जे पारितोषिक आहेत, पहिलं पारितोषिक 50,000 व चषक, दुसरं पारितोषिक 25,000 व चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि प्रत्येक मॅचला सामनावीरसाठी SSS यांच्याकडनं टी शर्ट आणि एक चषक. तरी स्पर्धा पूर्ण करण्यासाठी बऱ्याच लोकांचं योगदान आहे. त्यामध्ये काही मुख्य नावं: एकविरा क्रिकेट क्लब, एकविरा ज्युनियर, कांजूर बॉईज, सचिन जोशी, निलेश चौगुले, अनिल ठाकूर, विश्वजित भाबल, सुभाष आंबरे, अजय डोपावकर, दिलीप पाटील, प्रणय बामणे, सचिन पाटील, नंदू म्हात्रे, अनिकेत सावंत, स्वप्नील गुडेकर, सागर गुडेकर, सुमित आवटे, अमर मोरे, अमोल सावंत, सुमित गावडे, विजय देसाई, वैभव मोरे, हवेश कीर्तने, निलेश कीर्तने आणि मेन दोन मुख्य नाव ओमकार पाटील, त्याचबरोबर बाळा पाटील, प्रशांत आंगरे, रोहित चव्हाण, सुशांत डांगट अशा बऱ्याच लोकांचं योगदान या ठिकाणी आहे. त्या बऱ्याच लोकांच्या मेहनतीचं फळ आपण या ठिकाणी पाहतोय. ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. स्वर्गीय कैलासवासी संतोष कविगट्टे स्मृती चषक 2024. आजच्या दिवसातील 5वा सामना मैदानात स्काय रायडर्स घाटकोपर विरुद्ध गोरेगाव 11. स्काय रायडर्स घाटकोपर विरुद्ध गोरेगाव 11. गोरेगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आव्हान दिलं स्काय रायडर्स घाटकोपर संघाला फलंदाजीचं. तर या सामन्यात 69 धावा बॉलचं पॅकेट द्यायचंय. 69 धावा जिंकण्यासाठी गोरेगाव 11 संघाला येतोय ना. तर दोन सलामीवीर मैदानात आपण पाहतोय. गोरेगाव 11 संघाचे पंकज आणि प्रीतम परब. तर पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन जतन गोलंदाजी माकवर. SSS लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह युट्यूबवर पाहू शकतो. चला सामना चालू करायचा आहे. तर गोलंदाजी मार्कवर एक लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटलं की पहिली फिरकी आठवते. तर पाहूया स्ट्राईकवर आहेत ते प्रीतम परब. कालच्या दिवसात ओपन ऑफ मध्ये यांनी अफलातून दर्जेदार खेळी साकारली आणि सामनावीरचा पुरस्कार देखील घेतलाय. पाहूया आज आपल्या स्टेशन वाईज संघासाठी काय भूमिका बजावतायत.
मैदानाच्या दिशेने जतीन गोलंदाजी मार्कवर पंकजाचा सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा येत आहेत स्कोर कार्डवर धावा लागलेत 3 पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू होता मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडू उचललाय फेकी केली आहे या ठिकाणी ओव्हरथ्रो होतोय नक्कीच ओव्हरथ्रोची एकदा एक्स्ट्रा मिळते पुन्हा एकदा जतीन गोलंदाजी मार्कवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता संपर्क काही झाला नाही चेंडूशी निर्धाव चेंडू येतोय तर नक्कीच या ठिकाणी 12वा खेळाडू आपण मैदानात म्हणू शकतो म्हणजेच मैदानात साठलेलं पाणी चेंडूंचा खेळ झालाय शेवटचा चेंडू सुरेख चेंडू टाकलाय निर्धाव चेंडू येतोय षटक समाप्त होतोय सुंदर असं षटक हाताळलंय 7 चेंडू केवळ 6 धावा खर्च केलेत पहिल्या षटकाचा खेळ झालाय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर निमेश दिशाभूल होतोय पहिला चेंडू अतिरिक्त धाव मिळते गोरेगाव विलियन्स संघाला पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने टाकलेला चेंडू कशी गती कमी केली होती चेंडू रीड करू नाही शकले पंकज निर्धाव चेंडू येतोय 7 चेंडू आणि 7 धाव स्कोर कार्डवर लागलेत पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय 2 धावांसाठी चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली कोणतीही चुकी करत नाहीये महेशने झेल घेतलाय सुरेख झेल होता गगनाला हात लावलेला चेंडू असे झेल घेणं सोपं नसतं पण त्याला सोपं बनवलंय महेश यांनी आणि माघारी पाठवलंय पंकजची खेळ संपुष्टात 69 धावा करायच्या नक्कीच मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होते मिस टाइम झाला आणि चेंडू नवीन फलंदाज मैदानात रोहित नक्कीच यश प्राप्त करतोय निमिष
पुन्हा एकदा पंच हात लांबवतायत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 11. संत गतीने चाललेलं स्कोर कार्ड. रनांची गती आहे ती नक्कीच वाढवावी लागेल. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. ब्रह्मास्त्र क्रिकेटचा. आणि या ठिकाणी पुढे टाकण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आलाय बॅटच्या खाली आणि चेंडूला भिरकावलाय. लॉंगनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी प्रीतम परब. स्कोर कार्ड वाढलाय. स्कोर कार्डवर धावा लागलेत. 2 षटकांचा खेळ झालाय आणि स्कोर कार्डवर धावा लागले ते 17. जोपर्यंत प्रीतम परब मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच गोरेगाव इलेव्हन संघ मॅच मध्ये असेल. त्यांच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता, एक मोठा खेळाडू. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जतन. 2 षटकांनंतर स्कोर कार्डवर धावा लागले 17. जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान आहे गोरेगाव इलेव्हन संघाला. पुन्हा एकदा 30 तारार चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. 6 धावा येत आहेत. रोहित यांच्या बॅटमधून आलेला डीपेक्षा कव्हरच्या दिशेने षटकार. तेवीस धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा जतन. या ठिकाणी टप्पा पल्ल्यान चेंडूने उसळी घेतली आहे. कमबॅक केलाय जतनने. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आडवटने खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि या ठिकाणी प्रीतम परब यांना माघारी परतावं लागतंय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता आणि कोणतेही चूक करत नाहीये महेश. नक्की क्षेत्ररक्षण कसं असावं याचं उत्तम उदाहरण दाखवताना एक झेल सुद्धा त्यांनी टिपला होता आणि आता एक रनआउट. तर मैदान नवीन फलंदाज श्री प्रीतम परब यांची जागा घेत असताना सुरेख अशी फेकी केली. मिड विकेटला महेश होते आणि धाव बाद होतोय प्रीतम परब. पुन्हा एकदा जतन समोरच्या दिशेने मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला. केवळ 1 धाव मिळते. स्कोर कार्डवर धावा लागले त्या 24. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू होतोय.
एक षटकार जरूर आलाय, पण एक मोठी मछली जालमध्ये भेटली आहे. जतन यांना माघारी पाठवले प्रीतम परब. स्कोर कार्डवर धावा लागलेत त्या 2 बाद 24. जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष आहे. तर मैदानाच्या दिशेने सल्ला मसलत करण्यासाठी फिरोज शेख, बारा चेंडू आणि 25 धावा. काहीच मोठं असं आव्हान, पण अशक्य नाहीये. धावसंख्या झाली आहे 24. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 45 धावा. तर चौथं षटक घेऊन निर्णायक षटक हाताळण्यासाठी शिवम गोलंदाजी माकर. तर या ठिकाणी नक्कीच बॅटची कडा घेतली आहे. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी रोहितची खेळी संपुष्टात. काहीचा बॅकफुट येतोय गोरेगाव विलनचा संघ. 11 चेंडू 45 धावा. फलंदाज ब्रिजेश मैदानात. चोते आणि स्वप्नील चोते, शैलेश चोते आणि स्वप्नील चोते आपण कॉम्बोक जवळ यायचंय. डेड बॉल. कृपया विनंती असेल स्वप्नील चोते आणि शैलेश चोते आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. अकरा चेंडू 25 धावा समीकरण मैदानात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, काहीचा बॅटशी संपर्क होत नाहीये. गेला पुन्हा एकदा या ठिकाणी पिचिंग होते मातीमध्ये आणि पंच हात वर करतायत. नो बॉल. या पुढील चेंडू फ्रीडचा असेल. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर चेंडू, टप्पा पडला आणि चेंडू काहीसा बाहेर निघाला. निर्धाव चेंडू येतोय. बॅकफुटवर आहे गोरेगाव विलियन्स संघ. स्काय रायडर्स घाटकोपर संघ काहीसा सामना आपल्या जवळ उडतायत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक निर्धाव चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी करतोय शिवम. शिवम कोटारे सुरेख गोलंदाजी केली. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. एक विकेट देखील माघारी गेली आहे. तर यावेळी चेंडू उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे कोणतीही चुकी करत नाहीयेत. फलंदाज बाद. ब्रिजेशची खेळी संपुष्टात. नक्कीच निर्णायक षटक होतं. ती योग्य प्रकारे हाताळली, जी जबाबदारी दिली होती ती पूर्णपणे पार पाडली आहे शिवम कोटारे यांनी.
केवळ एक अतिरिक्त धाव यांनी दिली आहे. बाकी 2 गडी माघारी पाठवलेत. 3 चेंडू निर्धाव. 5 चेंडूंचा खेळ झालाय. तर मैदानात एक अष्टपैलू खेळाडू फिरोज शेख, सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. एकही मोठा फटका आला नाहीये. केवळ 1 धाव खर्च केली आहे. नक्कीच शिवम कोठारे यांनी मॅचचं स्वरूप बदलून टाकलंय. स्काय रायडर्स घाटकोपर मॅचवर पकड बनवतोय. शेवटचं षटक जिंकण्यासाठी 6 चेंडू 44 धावा. नक्कीच घाटकोपर संघाने हा सामना आपल्या नावावर केलाय. औपचारिकता म्हणून आता शेवटचं षटक. शैलेश सोते आणि स्वप्नील सोते ब्रदर्स, आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. एक धाव आली आहे. तर या ठिकाणी नक्कीच एक उल्लेख करायसारखा खेळाडू मैदानात स्क्वेअर लेगला निर्धाव चेंडू येतोय. माफ करा, डेड बॉल. इस्तियाक शेख कॉम्बॉक्स जवळ यायचंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने जोरात फिरवलेला मिस टाइम झालाय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि चेंडू निघालाय स्क्वेअर लेग झोन मध्ये. षटकार. तर नक्कीच त्या ठिकाणी जो झेल घेतलाय तर त्यांचा एक उल्लेख करायसारखा सांगेल. पोलीस खात्यात तैनात असलेले कैलास अजून देखील क्रिकेट त्यांनी जपले. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. या ठिकाणी पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिट. पुन्हा एकदा गोलंदाज महेश. टप्पा पडला. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. फ्री हिट कंटिन्यू असेल. नक्कीच शिवम कोठारे यांनी या अगोदरचे जे षटक हाताळलं केवळ 1 धाव खर्च केली. 2 गडी माघारी पाठवले. निर्णायक षटक होतं. योग्य कामगिरी बजावताना शिवम घाटकोपर स्काय रायडर्स संघासाठी शेवटचे 2 चेंडू आणि हा देखील फटका उडवलाय. गगनचुंबी षटकार. तर नक्की शिवम कोठारे यांचा एक उल्लेख आहे. घाटकोपरचा अंकुर सिंग. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि तो या षटकार. नक्कीच या षटकारांची गरज काही अगोदर झाली असती तर मॅचचं चित्र काही वेगळं असतं. तर नक्कीच या मॅच मध्ये ज्याने धुवाधार फलंदाजी केली या मॅचचा सामनावीर आकाश जहांगीर.
इश्तियाक शेख आपल्याला विनंती असेल की आपण आकाश जहांगीर यांचा सन्मान करायचा आहे. तसंच कविशिलेन मुलुंड आपला कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. त्याचबरोबर स्काय रायडर्स घाटकोपर आपण देखील आपला कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. स्काय रायडर्स घाटकोपर आपला कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. तर आकाश जहांगीर यांनी अफलातून अशी दर्जेदार